तर बघा आता चालले मी वरती. हे बघा आपल्या निवडा. तर प्रत्येक सणाला मी ठेवते बरं का मंडळी, माझ्या म्हणजे दुसऱ्या मम्मीला पण आणि माझ्या मम्मीला पण आणि माझ्या आजीला पण. कारण माझी आजी म्हणजे एक आईच होती, कारण एक आईनं जन्म दिला पण दुसऱ्या आईनं पालन पोषण केलं होतं. ते आता ती पण आजी वारली माझी 5-7 वर्ष झालं. तर पण असा कोणताच सण मी चुकत नाही की किंवा खरंच निवेद्य नाही ठेवला. असा प्रत्येक सणाला मी निवेद्य ठेवते. आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळं तर माझ्या आजीला. तर बघा इकडं आता तिथे ठेवलेत निवेद्य, पाया पडून घेत माझ्या आजीच्या आईची. तर बघा आता थोडं तुम्हाला मी दाखवते. जर वरती असले तर मी तुम्हाला दाखवूनच बघा कशी घेऊन जाते. आणि ह्याच्या दिवशी सुद्धा आलते, एकादशी दिवशी सुद्धा. एकादशी दिवशी ना माझ्या ध्यानातच नव्हतं ठेवायचं. आणि वरती आले आणि लेकराने आणलं तर शाबू खायला वरी असं गुळका घातला 2-3 जणांनी. मग त्यानंतर आम्ही इथं वरती शाबू ती ही ठेवलं होतं, चकल्या ते ठेवल्या होत्या आपल्या बटाट्याच्या. तर घेऊन गेले इथं असं तोंडात धरलं लई मोठं आणि घेऊन गेले. आणि नंतर इथंच पाणी प्यायला आले, कारण इथं पाणी भरपूर साचले. बघा तुम्हाला दाखवते खाली. तिथं पाणी आहे तिकडं ते वरी दिसतं ती, तिथं पाणी साचलेलं राहते. तिथं येतात पाणी पिऊन जातात. आता येतीलच. चला मी जर तोपर्यंत आता जाते खाली. आणि खालून वरती आले मी. याच्या अगोदर जर निवेद्य घेऊन गेले तर नाही दाखवू शकणार, पण जर आले तोपर्यंत वरी तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये पाठवते. चला तर मी. तर हे बघा मंडळी, तुम्हाला खोटं वाटत असेल, तुमच्या डोळ्यासमोर बघत आहे मी. आणखीन खाली सुद्धा गेले नाही. म्हणलं समोरासमोर तुम्हाला दाखव म्हणून 5-10 मिनटं वरतीच थांबले आणि आला पण. आणि आता निवेद्य पण घेऊन जाणार हे मला माहिती आहे, कारण मी प्रत्येक सणाला निवेद्य माझ्या आजीला आणि आईला ठेवत असते. कारण मी एक सुद्धा सण सोडत नाही. पण एका दिवशी राहिलो होतं माझ्याकडून, खरंच राहिलो होतं. तर मी त्या दिवशी लेकर शाबू घेऊन वरती बसले होते, तर आला पण तेव्हा मी शाबू आणि चकल्या ठेवल्या, येऊन खाऊन पण गेला. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, तर माझ्या गुरुपौर्णिमाला माझ्या आजीला आणि आईला खूप खूप शुभेच्छा. कारण आज ते आहेत म्हणून मी ही दुनिया पाहिलेली आहे. कारण माझ्या एका आईने जरी जन्म दिला असला तर दुसऱ्या आईने मला लहानाचं मोठं केलं. आणि पालनपोषण लहानपासून सांभाळणं सोपं नाही आहे, लहानपासून मोठं करणं. कारण मी 1 वर्षाची होते त्यावेळेस माझी आई वारली. तेव्हापासून माझ्या आजीने सगळं पालनपोषण केलेलं आहे. आज तर मी प्रत्येक सणाला ठेवते. आज ते आहेत म्हणून मी ही दुनिया पाहिलेली आहे. आणि खरंच माझ्या आईला आणि माझ्या आजीला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही बघू शकता आता पाणी पण प्यायला येणार हे मला माहिती आहे. हे बघा 2 न्यूज तुमच्या समोर दिसत आहेत, 2 न्यूज आहेत, पण ते पण घेऊन जाणार हे मला माहिती आहे. कारण प्रत्येक सणाला मी ठेवत असते आणि येतात ही मला माहिती आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. दुसरा निवेद्य नेण्यासाठी का आलं इथं बघा, तुम्ही दिसत आहे बघा. एक निवेद्य घेऊन गेले, हे बघा हो का, पाणी प्यायला. एक निवेद्य न्यायला बी खाल्ला बी ना काय, पाणी प्यायला आले इथं. तर आता दुसरं पण निवेद्य घेऊन जाणार हे मला खरंच मला माहिती आहे, मला अनुभव आहे, म्हणून मी प्रत्येक सणाला ठेवते. आणि मी इथं वरतीच आहे तोपर्यंत येऊन निवेद्य घेऊन जातात. त्यामुळे मी आज म्हटलं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करावं. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. हे बघा तर तुम्हाला स्पष्ट दिसत असेल. बसलाय आता तिकडून पलीकडून जाईन. आता निवेद्य कारण पलीकडे कट्ट्यावर ठेवलेले निवेद्य इकडे ठेवलेले. नमस्कार मंडळी, तर बघा आज आहे बुधवार आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर आता मी सगळं आमचं काम आवरलंय बघा. तर आता करायची पूजा, आपल्या स्वामीची पूजा करायची. आणि आज गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा आता मी इथं केलेलं सामान काढून घेतले. सगळं झालंय, काम आवडले, सगळं झालं. प्रसाद राहिला शिरा करायचा. तर आज बघा ब्लाऊज पीस पिवळा आहे आणि पिवळी साडी घातली, कारण पिवळ्या वस्त्रावर पूजा केली चांगली असते स्वामीची. तर आता मी पूजा करणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा, त्या करू नका. आवडत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर बघा मंडळी, आता मी पूजा करायला लागले. पूजा म्हणजे तिकडल्या रूममध्ये बांधलेली आहे मी, कारण तर किचनमध्ये जागा नाही, त्यामुळे पलीकडल्या रूममध्ये बांधली. तर आता मी स्वामीला अभिषेक करून घेते. तर आपले स्वामी मी अभिषेक करून घेणार आहे. तर अभिषेकला मी पंचामृत दूध वगैरे काढले, त्याला आपण आंघोळ घालू स्वामीला.
हे बघा मंडळी, आपली झाली आहे पूजा करायची. तर हे बघा, इकडे आपला बसवेश्वराचा फोटो आहे. थोडं स्वामीची पूजा मांडली, अशी पूजा करून घेतली. तर देव पण आपल्या तिकडे देवघरात आणले तिथं. तर सगळी आता पूजा व्यवस्थित झाली. आता आपण आरती करून घेऊ, मग नैवेद्य दाखवायला येते. तर चला आता आरती करू. हे बघा मंडळी, आपली इकडे आरती चालू झालेली आहे. कारण आरती लावली होती दुसऱ्या मोबाईलवर, पण आवाज ह्याच्यात घेऊ शकत नाही मी, कारण ह्याच्यात कॉपीराईट येते त्यामुळे. तर बघू शकता. तर बघा मंडळी, आता झाली आपली आरती वगैरे झाली. आता नैवेद्य दाखवून घेऊ. आता हे बघा, अशी झाली आहे पूजा. चला तर मंडळी, आता पूजा झाली, आरती झाली. तर आता आपण नैवेद्य दाखवण्यासाठी करून घेऊ. आता नैवेद्य भाजी चपाती केली, पण आता थोडंसं गोड काहीतरी करा म्हटलं, म्हणून आता टाकलं शिरा. पंचामृत केले आणि शेपाची भाजी आहे. हां, शेपाची भाजी बनवली. शेपाची भाजी नैवेद्य. आणि हे बघा, आता मी शिरा बनायला घेतले गोड तसं. चला इकडं बघा, बघू शकता. ही बनवली आपण पोळी आणि मटकीची भाजी, शेपाची भाजी, शिरा आणि पंचामृत आहे. स्वामीसाठी नैवेद्य केलेला आहे. आणि इकडं आहे माझ्या मम्मीसाठी, दोन्ही मम्मीसाठी, आणि ही माझ्या आजीसाठी. आज गुरुपौर्णिमा आहे. प्रत्येक सणाला मी नैवेद्य ठेवतेच त्यांना, पण आज गुरुपौर्णिमा असल्यामुळं तर त्यांना पण नैवेद्य ठेवते मी. तर चला आता आपण स्वामीला आधी नैवेद्य दाखवू, वरती जाऊन ठेवून येते मी. तर बघा मंडळी, आपण नैवेद्य दाखवायला 5 घास. तर आपण आता हे पाणी आणलंय स्वामीला, तर पाणी पाजू. पाणी ठेवते तर स्वामीला प्यायला. तर चला आता आपण वरती जाऊ.